नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आतापर्यंत 5वी साठी, 8वी साठी, 6वी साठी सुद्धा कोणकोणत्या स्कॉलरशिप परीक्षा असतात, त्यासाठी पात्रता काय असते, अभ्यासक्रम काय असतो, या सर्वांवरती आपण तुम्हाला माहिती देत आलो आहोत. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आजच डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन परीक्षेची माहिती घेऊन आलो आहोत. म्हणजे ही स्कॉलरशिप परीक्षा नक्की कोणती, कोणकोणते विद्यार्थी ही स्कॉलरशिप परीक्षा देऊ शकतात व या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो, हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मग बघूयात ही नक्की कोणती परीक्षा आहे जी महाराष्ट्रात घेतली जाते. मंथन राज्यस्तरीय परीक्षा. ही राज्यस्तरीय परीक्षा एक शासनमान्य स्कॉलरशिप परीक्षा आहे. मंथन राज्यस्तरीय परीक्षा हे इयत्ता 1ली ते इयत्ता 8वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी परीक्षा आहे. म्हणजे जर तुमचा विद्यार्थी इयत्ता 1लीत, 2रीत, 3रीत किंवा इयत्ता 8वी पर्यंत कोणत्याही वर्गात शिकत असेल तर तो विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. मग ही परीक्षा देताना परीक्षेचं माध्यम कोणतं, म्हणजे तुमचा विद्यार्थी जर मराठी मीडियमला शिकतोय तर त्याला ही परीक्षा देता येते का, हेही माहीत असायला हवं. तर हो, मंथन राज्यस्तरीय परीक्षा ही मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमांसाठी घेतली जाते. म्हणजे विद्यार्थी जर हा मराठी मीडियमचा असेल किंवा इंग्रजी मीडियमचा असेल, सेमी इंग्रजी मीडियमचा असेल तर हे तीनही माध्यमात शिकणारे विद्यार्थी मंथन राज्यस्तरीय परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते. म्हणजे तुमच्या चुकीच्या पर्यायानंतर तुमचा बरोबर उत्तर असलेलं त्याचेही मार्क्स कट केले जात नाहीत. तर ही झाली मंथन राज्यस्तरीय परीक्षा. मग ही परीक्षा का द्यावी, तर जेव्हा इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचे विद्यार्थी ही मंथन राज्यस्तरीय परीक्षा देतात तेव्हा या परीक्षेतून इयत्ता 5वी व इयत्ता 8वी साठी जी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेचा पाया भक्कम होतो. म्हणजे इयत्ता 5वी व 8वी साठी जो अभ्यासक्रम असतो त्या अभ्यासक्रमातला काही भाग मंथन परीक्षेसाठी विचारला जातो. म्हणजे जेव्हा विद्यार्थी मंथन परीक्षेचा अभ्यास करतोय तेव्हा त्याचा 5वी व 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेचाही अभ्यास होत असतो. तसंच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झाम म्हणजेच NMMS या परीक्षेसाठीही मंथन राज्यस्तरीय परीक्षा याचा अभ्यासक्रम किंवा ही परीक्षा देणं उपयुक्त ठरू शकतं. नवोदय सारख्या परीक्षा असतील, म्हणजे नवोदय विद्यालयात जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी जी प्रवेश परीक्षा द्यावी लागते त्या प्रवेश परीक्षेसाठी सुद्धा मंथन राज्यस्तरीय परीक्षा देणारा विद्यार्थी योग्य प्रकारे अभ्यास करू शकतो. जसं की आता स्पर्धा परीक्षांचं युग आहे. म्हणजे लहानपणी ह्या स्कॉलरशिप परीक्षा असतील किंवा मोठं झाल्यावरती UPSC MPSC सारख्या परीक्षा असतील, या सगळ्या परीक्षांचा पाया विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता 1ली पासूनच ती अभ्यासाची सवय त्यांना लागून राहते. म्हणजे विद्यार्थी MPSC UPSC सारख्या परीक्षाही आरामात देऊ शकतात किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील अशा एक्झामसाठी अभ्यासाची तयारी ती विद्यार्थ्यात इयत्ता 1ली पासून करायला सुरुवात होते. म्हणजे जर मंथन राज्यस्तरीय परीक्षा दिल्या तर ते त्या विद्यार्थ्यासाठी बेनिफिशियल राहतं. आता राज्यस्तरीय परीक्षा दिल्यानंतर किंवा मंथन ही परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कुठले कुठले गुण डेव्हलप होतात, तर जेव्हा ही परीक्षा देत असेल तेव्हा विद्यार्थ्यामध्ये टाइम मॅनेजमेंट स्किल हे स्किलही डेव्हलप होतं. म्हणजे दिलेल्या वेळात विद्यार्थ्याला दिलेले प्रश्न सोडवायचे असतात. इयत्ता 1ली पासून मग त्या प्रश्नांसाठी टाइम मॅनेजमेंट कसं करावं हे विद्यार्थ्याला शिकवलं जातं. म्हणजे मंथन ही परीक्षा देताना विद्यार्थी टाइम मॅनेजमेंट स्किल शिकतो. डिसिजन मेकरशिप असेल, ऑब्झर्वेशन स्किल असेल किंवा लॉजिकल थिंकिंग असेल. या अभ्यासक्रमासाठी किंवा या परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम वापरलाय यासाठी विद्यार्थ्याचं लॉजिकल थिंकिंग पॉवर किंवा ऑब्झर्वेशन स्किल हे इम्प्रूव्ह होत जातं. म्हणजे मंथन परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये टाइम मॅनेजमेंट स्किल असेल, डिसिजन मेकरशिप असेल, लॉजिकल थिंकिंग असेल किंवा ऑब्झर्वेशन स्किल असेल अशा गुणांमध्ये इम्प्रूव्हमेंट होत जाते. अशा प्रकारे मंथन ही परीक्षा फायदेशीर ठरते. मग बघा, आता जी परीक्षा द्यायची इयत्ता 1लीच्या विद्यार्थ्यासाठी असो किंवा इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यासाठी असो, या परीक्षेचा काही पॅटर्न असेल.
म्हणजे ही परीक्षा नक्की कशा पॅटर्न मध्ये द्यायची किंवा परीक्षेचं स्वरूप कसं असतं, तर ही परीक्षा पद्धत MCQ प्रश्नांची असते. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. इथे तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो ज्याच्यावरती 4 पर्याय दिले जातात. या 4 पर्यायांमध्ये 3 पर्याय चुकीचे असतात व 1 पर्याय योग्य असतो. तो योग्य पर्याय निवडून आपल्याला उत्तरपत्रिकेत असे 4 वर्तुळ दिलेले असतात. या 4 वर्तुळांपैकी जो आपला योग्य पर्याय असेल त्या योग्य पर्यायास, त्या वर्तुळास अशा पद्धतीने रंगवलं जातं. प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासोबत तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील. त्यातून योग्य उत्तर निवडून उत्तरपत्रिकेत असणाऱ्या त्या पर्यायासमोरील वर्तुळ छायांकित करायचे असते, म्हणजे अशा प्रकारे ते रंगवायचे असते. मग हे इयत्ता 1ली पासून ते 8वी पर्यंतचा सगळ्यांचा पेपर पॅटर्न असाच असतो. आता या परीक्षेचा अभ्यास करताना नेमका सिलेबस काय असतो किंवा कोणती पुस्तकं वापरली जावीत ते बघूया. मग जर विद्यार्थी 1ली व 2रीला असेल आणि तो मराठी व सेमी इंग्लिश माध्यमामध्ये शिकत असेल तर त्या विद्यार्थ्याला फक्त एक पेपर द्यायचा असतो. पण त्या पेपर 1 मध्ये 4 विभाग केलेले असतात. विभाग 1, विभाग 2 आणि विभाग 3, विभाग 4. विभाग 1 मध्ये भाषा म्हणजेच मराठी या विषयावरती प्रश्न विचारले जातात. मग मराठी विषयावरती 15 प्रश्न विचारले जातात तर ते 30 गुणांसाठी असतात. तसेच विभाग 2 मध्ये गणित विषयासाठी 25 प्रश्न विचारले जातात 50 मार्कला. विभाग 3 मध्ये इंग्रजी या विषयासाठी 10 प्रश्न विचारले जातात 20 गुणांसाठी आणि विभाग 4 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती एकूण 25 प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी 50 एवढे गुण असतात. हे झालं इयत्ता 1ली व 2रीच्या विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी मराठी आणि सेमी इंग्लिश माध्यमातून शिकत असतील. आता अशाच प्रकारे 3री ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे जे मराठी आणि सेमी इंग्लिशने शिकतायत अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांना 2 पेपर द्यायचे असतात, पेपर 1 आणि पेपर 2. मग पेपर 1 मध्ये भाषा म्हणजेच मराठी आणि गणित या 2 विषयांवरती पेपर द्यायचे असतात. मग भाषा म्हणजे मराठी या विषयावरती एकूण 25 प्रश्न 50 मार्कांसाठी विचारले जातात, तर गणित या विषयासाठी एकूण 50 प्रश्न 100 मार्कांसाठी विचारले जातात. तसंच पेपर 2 मध्ये विभाग 1 म्हणजेच इंग्रजी या विषयावरती प्रश्न विचारले जातात. ते प्रश्न एकूण 25 असतात आणि 50 गुणांसाठी विचारले जातात. विभाग 2 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती प्रश्न विचारले जातात, तर ते 50 प्रश्न 100 मार्कांसाठी विचारले जातात. आता हा अभ्यासक्रम झाला इयत्ता 3री ते 8वीच्या मराठी व सेमी इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. पुढे बघूयात 1ली व 2रीच्या विद्यार्थी जे इंग्लिश मीडियमने शिकत आहेत त्यांच्यासाठी काय अभ्यासक्रम असतो. तर त्या विद्यार्थ्यांना फक्त पेपर 1 म्हणजे एकच पेपर द्यायचा असतो. त्यामध्ये त्यांना इंग्लिश, मॅथमॅटिक्स अँड इंटेलिजन्स टेस्ट अशा 3 विषयावरती प्रश्न विचारले जातात. मग इंग्लिशवरती 25 प्रश्न असतात 50 मार्कला, मॅथमॅटिक्सवरती सुद्धा 25 प्रश्न असतात 50 मार्कला आणि इंटेलिजन्स टेस्टमध्ये सुद्धा 25 प्रश्न असतात 50 मार्कला. आता हे झालं इयत्ता 1ली व 2रीच्या इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. आता असंच 3री व 4थीच्या इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी कसे पेपर असतात तर बघूया. या विद्यार्थ्यांना पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर द्यायचे. मग पेपर 1 मध्ये इंग्लिश लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स यावरती प्रश्न विचारले जातात, तर पेपर 2 मध्ये इंग्लिश लँग्वेज बी आणि इंटेलिजंट टेस्ट. म्हणजे इथं इंग्लिश लँग्वेज ए वरती प्रश्न विचारतील, इथं इंग्लिश लँग्वेज बी वरती प्रश्न विचारतील. या इंग्लिश लँग्वेज ए आणि बी मध्ये काय फरक असतो हे तुम्ही आमच्या पुढील व्हिडिओमध्ये बघू शकता. आता बघा 5वी ते 8वी इंग्लिश मीडियमसाठी कोणता सिलेबस असतो. 5वी आणि 8वीलाही 2 पेपर द्यावे लागतात. या पेपरमध्ये इंग्लिश आणि मॅथमॅटिक्ससाठी एक पेपर असतो, तर मराठी आणि इंटेलिजन्स टेस्टसाठी एक पेपर असतो. मग जो पेपर 1 आहे ज्यात आपल्याला इंग्लिश या विषयावरती प्रश्न विचारले जातील, तो 25 प्रश्नांचा पेपर
50 मार्क्ससाठी विचारला जातो आणि त्यातच पार्ट 2 म्हणजे मॅथमॅटिक्स हा 50 प्रश्नांचा असतो आणि 100 मार्क्ससाठी विचारला जातो. आता पेपर सेकंड बघा. मराठीमध्ये आपल्याला एकूण 25 प्रश्न विचारले जातात जे 50 मार्क्ससाठी असतात आणि इंटेलिजन्स टेस्टसाठी आपल्याला 50 प्रश्न विचारले जातात जे 100 मार्क्ससाठी असतात. हे झाली मंथन राज्यस्तरीय परीक्षा या परीक्षेबाबतची संपूर्ण माहिती. अशाच बऱ्याच स्कॉलरशिप परीक्षा आहेत ज्यांची तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, या परीक्षांचा अभ्यास सोप्या पद्धतीने कसा करावा हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपण ऑनलाईन बॅचेसही सुरू करत आहोत. मग या ऑनलाईन बॅचेसमध्ये तुम्हाला संपूर्ण विषयाची तयारी करून घेतली जाते. बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं जातं. क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दिला जातो. जुन्या प्रश्नपत्रिका सराव असेल, फ्री डाऊट सेशन असेल किंवा विद्यार्थी पालक मार्गदर्शन असेल, या सगळ्या सुविधा तुम्हाला या ऑनलाईन बॅचेसमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. मग या ऑनलाईन बॅचेसबद्दल तुम्हाला अधिकची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही कळवू शकता. थँक्यू.